आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू। सातारा येथे 25 मे रोजी महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभिळ येथे रविवारी पहाटे भीषण अपघात झाला। सातारा जिल्ह्यातील तरुणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील आसगाव आणि मरडे खटाव येथील तरुण कोकणात फिरवण्यासाठी गेले होते। परतीच्या प्रवासादरम्यान आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या घटनेमध्ये सातारा तालुक्यातील आसगाव येथील महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, तर मरडे येथील उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25, खटाव येथील संदीप काटकर वय 35 यांचा समावेश आहे। याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, सातारा पोलीस, स्थानिक प्रशासन, रेस्क्यू टीम आणि स्वयंसेवी संस्था तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करण्यात आले। अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव कार्याला मोठे आव्हान निर्माण झाले होते। सकाळी 6 वाजल्यापासून बचाव कार्यास जलदपणे सुरुवात झाली। सर्व मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। यावेळी सातारा येथील तर शिवेंद्र सिंह राजे रेस्क्यू टीम, महाड रेस्क्यू टीम, प्रतापगड ट्रेकर्स, महाबळेश्वर रेस्क्यू टीम, रोहा येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी यामध्ये सहभाग घेतला। या दुर्घटनेने आंबेनळी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। याच घाटात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांकडून सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी होत आहे। रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाग। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।